ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, महारोग म्हणजेच एक कातडीचा आजार आणि या आजाराविषयी आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत। पुष्कळ वर्षापूर्वी अनेक महारोगी या समाजामध्ये होते। आता देखील कुठे ना कुठे हॉस्पिटलमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी महारोगी आपणास पाहावयास मिळतात। महारोग झालेला व्यक्ती हा हळूहळू मरणाच्या वाटेवरती असतो। हा महारोग व्यक्तीला हळूहळू खाऊन टाकत असतो आणि हा इतका भयंकर आजार असतो की व्यक्तीला एकट्यालाच या आजाराशी झुंज द्यावं लागतं। हा कंटिजियस संसर्गजन्य आजार असल्यामुळे घरातून समाजातून त्या व्यक्तीला बहिष्कृत केलं जाते, त्याला बाहेर टाकलं जाते, कोणीही त्याच्या आसपास राहू शकत नाही। आणि म्हणूनच हा महारोग किंवा हा रोग फार डेंजर असा रोग समजला जात असतो, भयंकर असा रोग समजला जात होता। आणि जुन्या काळामध्ये आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत, जेव्हा जेव्हा महारोगी येत असेल तेव्हा तेव्हा त्याच्या गळामध्ये घंटा बांधली जात असे, जेणेकरून लोकांना किंवा लोक जागृत होत असेल की आता महारोगी या रस्त्यावरून जात आहे, किंवा महारोग्यांना मोठ्याने ओरडावं लागत असेल की मी महारोगी येत आहे, कृपया तुम्ही तुमच्या घरामध्ये जाऊन बसा, म्हणजे लोक जागृत होऊन कुठेही बाहेर पडणार नाही। अशी परिस्थिती या महारोग्यांची झालेली होती। आणि तरी सुद्धा प्रभू येशूच्या काळामध्ये याच महारोग्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला होता। याच महारोग्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक नवीन जीवनाची दिशा मिळाली। आणि म्हणून आपण पाहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने 10 महारोग्यांना देखील शुद्ध केलेलं होतं। त्यापैकी एक पुढे येतो आणि परमेश्वराचा जय जयकार करतो, बाकी 9 जण विसरून जातात। आणि परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये एका महारोग्याला बरे करत आहे, शुद्ध करत आहे। परंतु शुद्ध करण्या अगोदर त्या महारोगीची प्रार्थना काय होती? त्या महारोगी प्रभू येशूला सांगत आहे, जर तुमची जर इच्छा असेल तर मला शुद्ध करा। आज एवढा महान भयंकर आजार आपल्या शरीरावरती घेऊन देखील हा महारोगी कधीच सांगत आहे की मला शुद्ध होण्याची इच्छा आहे, तुम्हाला मला बरं करावंच लागेल। परंतु ही प्रार्थना काहीतरी वेगळीच होती, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करा। हा महारोगी नक्कीच परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला असेल। या महारोग्याने हा रोग मोठ्या आत्मविश्वासाने स्वीकारलेला असेल तरी सुद्धा प्रभू येशूच्या इच्छेला तो प्रथम प्राधान्य देतो आणि स्वतःची इच्छा तो बाजूला ठेवतो। आणि हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला फार आवडते। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुझ्या विश्वासाने आज या आजारातून तुला मुक्त करत आहे आणि माझी देखील इच्छा आता होत आहे की तुला शुद्ध करावं। आणि जेव्हा परमेश्वराची इच्छा आणि मनुष्याचा विश्वास याची सांगड होते, यांचं मिलन होते, तेव्हा कुठेतरी चमत्कार होत असतो। आणि या महारोगाच्या जीवनामध्ये हा फार मोठा चमत्कार झालेला होता। त्याने प्रभू येशूच्या इच्छेला प्राधान्य दिलेलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या महारोग्याला त्या कातडीच्या आजारापासून मुक्त करतो, त्याला नवजीवन देतो। जरी आज महारोग किंवा हे महारोगी जास्त दिसत नसले तरी महारोगापेक्षा अतिशय भयंकर रोग आपल्या जीवनामध्ये देखील आहेत। एक रोग म्हणजेच दुसऱ्याविषयी आपण जेव्हा अपशब्द बोलतो, दुसऱ्याविषयी कुरकुर करतो, तेव्हा तो महारोग आपल्याला जडलेला असतो। जेव्हा दुसऱ्यावरती किंवा दुसऱ्याच्या विरुद्ध आपण आपल्या मनामध्ये कपट ठेवतो, कलह, मत्सर किंवा राग, द्वेष आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो, तेव्हा हा महारोग आपल्याला चढलेला असतो आणि हा रोग आपल्याला आतमधून खात असतो। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या छोट्या छोट्या रोगापासून मुक्त करण्यासाठी, अलिप्त राहण्यासाठी पाचारण करत आहे। आज आपण आपल्या जीवनामध्ये डोकावून पाहूया की खरोखरच हा महारोग माझ्या जीवनामध्ये आहे। मग तो रागाच्या रूपामध्ये असू शकेल, द्वेषाच्या रूपामध्ये असू शकेल
किंवा क्षमा न करण्याच्या भावनेमध्ये असू शकेल, किंवा टीका, किंवा एकाविषयी कुरकुर करण्याची, किंवा एखादी वाईट सवय, हे जे महारोग आहे हे आपलं अंतःकरण, आपला आत्मा खात असतं. आज त्यापासून आपण अलिप्त राहण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराकडून आपण विशेष सामर्थ्य कृपा मागूया.